नमस्कार मंडळी. टोमॅटो, काकडी आणि कांदा यांना सोडून जर घरात एकच भाजी उरली असेल आणि ती असेल दोडका, तर तिला खायचं म्हटलं की काही जणांचे तर नाक मुरडतात. अशा वेळेस हीच भाजी तीच लोकं खूप आवडीने खावेत यासाठी आजची ही रेसिपी आहे, ज्यामध्ये टिफिन तर होईलच परंतु चवसुद्धा भन्नाट असेल. सुरुवात करूयात रेसिपीला. याआधी दोडका, कांदा, लसूण वगैरे आपण कट करून घेतलेला आहे. चपातीसाठी येथे कणिक मळायला घेतले, तेही मळून 10 मिनिटे साईडला ठेवून देऊयात. लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करायची आहे. असं सहसा आपण दोडक्याची भाजी रेग्युलर करतोच, परंतु यात काय नवीन असं तुम्हाला वाटत असेल, पण नवीन असं काही नाही, फक्त बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. ज्यामध्ये आपण आज तेलामध्ये आधी दोडका जो आहे तो परतून घेतोय, जेणेकरून तो लवकर सॉफ्ट होईल आणि दोडका भाजल्यानंतर त्याचा जो एक सुगंध येतो इतका अप्रतिम येतो. तर इथे आपण दोडका भाजून घेतलेला आहे. त्यामध्येच थोडंसं तेल टाकून जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यांना हलकंसं परतू द्यायचं. आता यामध्येच आपल्याला टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकून घ्यायची आणि त्यांनाही चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. ही ग्रेव्ही चांगलीशी भाजली की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे, ज्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आपण टाकून घेतलेली आहे. यांनाही परतून घ्यायचे आणि जे दोडके आपण भाजून घेतले होते तेही त्यामध्ये टाकायचे आणि त्यांनाही व्यवस्थित असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये साधारण 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, त्यालाही परतून घ्यायचं आणि साधारण अर्धा ग्लास इतकं गरम पाणी आपल्याला ह्या भाजीला टाकायचं आहे आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून साधारण 10 मिनिटे मीडियम गॅसवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. भाजी थोडीशी शिजत आली की त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडे वेळ आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आपण लगेच इकडे पोळ्या लाटून घेऊयात. तसं तर या भाजीसोबत तुम्ही काहीही बनवू शकता. पुरी बनवू शकता, चपाती बनवू शकता किंवा एखादा पराठा असतो जसं थालीपीठसारखा, त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला बनवू शकता. इथे मी 4 घडीची चपाती बनवते. बनवायला एकदम सोपी आहे. कोणाला अवघड जातं, कोणी 2 याचं बनवतं, कोणी 4 याचं. तुम्ही कोणती याची बनवता कमेंट करून नक्की कळवा. तर चला, इथे चपाती ही जी आहे ती लाटून झालेली आहे, तिलाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि इकडे आपली भाजी जी आहे ती सुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर गॅस बंद करून घेऊयात आणि चपाती जी आहे ती खरपूस दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजून घ्यायची आणि ते चपातीसुद्धा आपली जी आहे ती बनून तयार झालेली आहे. तिला काढून घेऊयात. तरी एवढी भारी भाजी करूनही जर खात नसतील तर ऑप्शन म्हणून काहीतरी पाहिजे, म्हणून इथे आपण कोशिंबीर केलेली आहे. काकडी, कांदा, टोमॅटो, 1 मिरची व्यवस्थित बारीक ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी कमी आंबट दही घ्या बरं का. जास्त जर आंबट असेल आणि ते जर आपण टिफिनला देणार असेल तर ते आणखी जास्त आंबट लागतं. त्यामुळे थोडंसं कमी आंबट किंवा ताजं दही घेतलं तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं. इथे फोडणीसाठी तेल गरम करून जिरे, मोहरी टाकून घेतलेत. त्यामध्येच कढीपत्ता टाकला आहे आणि त्याची फोडणी आपण या कोशिंबीरवर देणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून लगेच आपण टिफिन भरायला घेणार आहोत. तर मंडळी, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर या आधीचे 4 पासून ते 1 पर्यंतचे टिफिन सिरीजचे भाग आपल्या चॅनलवर पडलेले आहेत, सो नक्की जाऊन बघा. त्याचबरोबर याचे शॉर्ट्ससुद्धा आहेत. जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.